नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आज आपण चर्चा करतोय इयत्ता 8वी गणितावर चर्चा करतोय आणि प्रकरण क्रमांक 11 ज्याचं नाव आहे सांख्यिकी। तर सांख्यिकी या प्रकरणामधला सराव संच 11.1 आज आपण बघणार आहोत। या अगोदर आपण 10वं प्रकरण बघितलेलं आहे, बहुपदींचा भागाकार। अगोदरची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या आधीची व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। तर चला जाऊयात आपण सांख्यिकी या प्रकरणातल्या सराव संच 11.1 कडे। तर मित्रांनो 11.1 मध्ये तुम्हाला मध्य काढायचा आहे, मध्य काढायचा आहे। तर मध्य काढण्यासाठी इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आता ही आपल्याला पूर्ण करायची, एकदम सोपं आहे। इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे। यावरून प्रत्येक लावलेल्या रोपाचा मध्य काढण्यासाठी चौकटी पूर्ण करायच्या। तर याच्यामध्ये दिले तर रोपांची संख्या प्राप्तांक, विद्यार्थी संख्या वारंवारता आणि FI गुणिले XI असं दिलेलं आहे। पुस्तकामध्ये प्रश्न बघा। आता इथं FI XI म्हणजे ही संख्या, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या रोपांची संख्या म्हणजे XI असतं, तोच प्राप्तांक, आणि वारंवारता म्हणजे F असतं। तर आता या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 4 4 बेस सक 12 इथं आपण लिहू शकतो। त्याच्यानंतर 12 गुणिले 3 झाले 36, 12 त्रिक 36, त्याच्यानंतर 8 चौक 32 झाले। ओके, आता यांची बेरीज किती झाली बाबा? 6 आणि 4 10, 10 आणि 20 झाले 30, यांची बेरीज झाली 30। आणि यांची बेरीज किती झाली बाबा? बघा 4 आणि 12 झाले 16, 16 आणि 36 आपल्याकडे झाले 52, 53 54, आणि इथं 54 आणि 3 झाले 84। परत एकदा बघा, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 14 चे 4, 8 आला 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 84 झाले। मध्य काढायचं सूत्र काय? एक्स बार बरोबर बॉक्स भाग एक्स बार बरोबर इथं समेशन FI XI, इथं ही बेरीज, या FI XI ची बेरीज, इथं सूत्रामध्ये काय पाहिजे? हे समेशन FI गुणिले XI असं पाहिजे। ठीक आहे, आता FI XI ची किंमत किती? 84, मग इथं लिहायचं 84, आणि भागिले N ची किंमत किती बाबा? 30 आहे। या प्राप्तांकांची जी बेरीज आहे, या सगळ्या वारंवारताची बेरीज 30 आहे। मग आता 30 भागिले 84, आता 84 ला 30 ने भाग लावा, 30 ने भाग लावायचा आहे कोणाला? 84 ला। बघा 3 1 3, 3 2 6 पकडा, म्हणजे 30 2 60 पकडा। 84 मधून 60 गेले, इथं 4 आणि 2, एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला, 3 8 24 म्हणजे 30 8 240 म्हणजे 2.8, 2.8। तर आपल्याकडे इथं काय 2.8 हे उत्तर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा, एकदम सोपा सिंपल साधा प्रश्न आहे। ठीक आहे, आता यानंतर दुसरा, पहिले 1-2 प्रश्न खूप सोपे त्याच्यामध्ये अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेसचे। पुढचा प्रश्न बघा, पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय करायचं आहे। पुढचा दुसरा जो प्रश्न आहे तो पण असाच आहे, इथं तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची बघा। आता इथे आपल्याला माहिती आहे, इथं या दोघांचा गुणाकार इथं 7 त्रिक 21 म्हणून 210, 30 7 ते 210, 45 दुने 90 आले बरोबर। त्याच्यानंतर 6 8 सक 48 म्हणजे 480 झाले, इथं 480, 8 सक 48 म्हणजे 60 गुणिले 8 480, 75 गुणिले 5 करा, गुणाकार किती येतो? 75 गुणिले 5, 5 5 25, 7 आलेले 2, 7 5 35, 36 37 375। ओके, मग इथं आपण लिहू 375। त्याच्यानंतर 90 त्रिक 270 झालं। आता इथं या सगळ्यांची बेरीज किती होईल आणि या सगळ्यांची बेरीज किती होईल? इथं 25 कुटुंब आहे, म्हणजे यांची बेरीज 25 येईल। बघा 7 7 8 9, 9 आणि 8 17, 17 आणि 3 20 आणि 2 25 झाले, म्हणजे इथं तुमच्याकडे N बरोबर 25 आलं पाहिजे, हे लक्षात घ्या। आणि इथं एकूण बेरीज किती आली पाहिजे? बघा या सगळ्यांची बेरीज 0 0 हा 5 आहे, म्हणजे एकटा 5 आला, 9 आणि 1 10, 10 झाले, 10 आणि 18, 18 आणि 7 आपल्याकडे झाले, 18 आणि 7 25, 25 आणि 7 32, 32 चे 2, 8 आले 3, 4 5 9, 10 11 12 13 14 म्हणजे 1425। इथे एकंदरीत तुमच्याकडे उत्तर किती येईल बाबा? 1425। 1425 हे उत्तर आलं। आता परत एकदा चेक करा गुणाकार, बेरीज 0 0 0 हे 5 घेतले बरोबर, 5 घेतल्यानंतर 1 आणि 9 10, 10 आणि 8 18, बरोबर थोडासा उलटा विचार करू, 7 आणि 7 14, 14 आणि 7 1 7 21 आणि 1 22 पकडा, 22 आणि 9 झाले आपल्याकडे 31, 31 आणि 1 32। ओके, तर 32 चे 2, 8 आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 झाले 12, 12 आणि 2 14 म्हणजे 1425। ठीक आहे, झालं। आता 45 युनिट वीज वापरली जाणारी एकूण कुटुंबे, आता 45 युनिट वीज वापरणारी कुटुंबे किती? 2च आहेत ही कुटुंबे। 45 युनिट वीज वापरणारी कुटुंब किती बाबा? 2, म्हणजे इथं तुमच्याकडे उत्तर येईल 2। पुढचा प्रश्न, ज्या प्राप्तांकांची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कुठला?
आता 5 वारंवारता कुठल्या प्राप्तांकाची आहे तर 75 युनिटची आहे. मग इथं लिहायचं 75 युनिट आपण या ठिकाणी लिहू शकतो उत्तर. ठीक आहे. याच्यानंतर बाबा आपल्याला विचारलं एन बरोबर किती, तर एन बरोबर 25 आहे. समेशन FI बरोबर किती, तर हे 1425 आहे. बघा, यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढायचं सूत्र मगाशी आपण बघितलं. समेशन FI भागिले एन हे सूत्र आहे. FI किती 1425 भागिले एन किती 25. मग इथे लिहायचं 1425 भागिले 25. आता 1425 ला काय करू आपण 25 ने भाग लावू. 25 ने भाग लावला 25 5 125 बरोबर. 25 5 125 होतात. 12तून 5 गेले 7 राहिले. 2तून 5 जात नाही. 12तून 5 गेले 7. 4तून 2 आणि 1 3 गेला 1 राहिले. वरून आले 5 175. 25च्या पाढीत 175 येतात का बघा. 25 सक 150 25 7 175 म्हणून इथे उत्तर आलं 57. उत्तर आपल्याकडे आलं 57. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर एकदम सोपा आहे मित्रांनो, जास्त काय अवघड याच्यामध्ये नाहीये. फक्त जरा नीट व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ओके, पुढे जाऊयात आता. पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला प्रत्यक्षात बघा आता इथं सारणी ऑलरेडी तयार केली. भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. 1 6 5 4 40 कुटुंबातील सदस्य संख्या म्हणजे एका कुटुंबात एक सदस्य आहे, दुसऱ्या कुटुंबामध्ये 6 आहे. 6 नंतर बाबा अशा प्रकारे ही संख्या आपल्याकडे दिसते, जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. अशा प्रकारे ही कुटुंबांची संख्या असते बरोबर. आता याच्यामध्ये बघा, आता ह्या ताळ्यांच्या खुणा ही सदस्य संख्या, कुटुंबातील सदस्य संख्या म्हणजे एक सदस्य संख्या असलेली किती कुटुंब असतील, 2 सदस्य संख्या असलेली किती कुटुंब असतील ते आपण काढू. बघा आता बघा इथं टिक करायचंय आणि इथे एक खूण करून टाकायची एकावर. त्याच्यानंतर इथं 6 मग 6 वरती एक खूण करायची. त्याच्यानंतर 5 मग इथं 5 वर खूण करू आपण. 5 नंतर 4 आहे 4 वरती खूण करू. 4 नंतर 3 2 7 पण आहे. अरे बापरे 7 पण आहे. 4 नंतर 3 आहे 2 आहे आणि इथं काय करू आपण 7 घेऊ. 3 आहे 2 आहे नंतर 7 सुद्धा आहे. त्याच्यानंतर परत 2 3 4 आहे. 2 3 4 कुठं 2 आहे 3 आहे 4 आहे. 5 6 4 आहे. 5 आहे 6 आहे आणि 4 कुठे गेलं 4 आहे. 5 6 4 आहे. 6 2 3 2 आहे. 6 2 3 आणि परत 2 आहे. त्याच्यानंतर 1 आहे. त्याच्यानंतर 4 आहे. 4 कुठे गेला इथं आहे. 4 नंतर परत 5 आहे. 5 बघा इथं आहे. त्याच्यानंतर 6 आहे. 6 इथं आहे. त्याच्यानंतर 7 आहे. इथं परत 7 आहे. त्याच्यानंतर 3 आहे. 3 कुठं बाबा इथं. त्याच्यानंतर 4 आहे. आता हे 4 ला बघा 4 ऑलरेडी रेषा झाल्या. तर 5वीला आपण एक आडवी रेष मारू या ठिकाणी. म्हणजे 5चा एक गट पूर्ण झाला. परत 5 आहे. 5 कुठं बाबा परत इथेच. त्याच्यानंतर 2 आहे. 2 ला परत इथं आडवी रेष मारा. नंतर 4 आहे. 4 कुठे गेला इथं 4. त्याच्यानंतर 3 आहे. 3 कुठे गेला बघा. 3 ला एक रेष आडवी मारून टाका. त्याच्यानंतर परत 2 3 5. 2 आहे 3 आहे 5 आहे बरोबर. परत 5 4 6 5 4 6 5 आहे. त्याच्यानंतर 4 आहे आणि 6 कुठे गेला 5 4 आणि 6 आहे. ठीक आहे. नंतर 2 3 2 3 इथं आपल्याकडे 2 आहे. त्याच्यानंतर 3 आहे. त्याच्यानंतर 5 6 5 6 5 कुठे गेला बाबा इथं 5 आहे इथं 6 आहे. त्याच्यानंतर 4 आणि 2 आहे. त्याच्यानंतर 4 आहे आणि 2 आहे. झालं. आता बघा एक कुटुंब संख्या असलेले किती बाबा ताळ्याच्या खुणा 2 आलं म्हणजे इथं 2 येईल. त्याच्यानंतर इथे किती 5 आणि 3 8 येतील. इथं 8 लिहा. त्याच्यानंतर इथं 5 आणि 2 7 येतील. इथं 7 लिहून टाका. त्याच्यानंतर इथं 5 आणि 3 8 येतील. इथं 8 लिहून टाका. त्याच्यानंतर इथं 5 आणि 2 7 येतील. इथं 7 लिहून टाका. त्याच्यानंतर 5 आणि 1 6 आलं 6 लिहिलं. आणि त्याच्यानंतर इथे किती आलं बाबा खाली 2. आता खाली आपण एकूण लिहू. इथे एकूण टोटल एकूण. आता ही जी सगळ्यांची टोटल ही एकूण काय झाली बाबा. ही जी आहे ती एन ची किंमत येईल खाली. 2 आणि 8 10 10 आणि 7 17 17 आणि 8 आपल्याकडे झालं 25 25 आणि 7 झालं आपल्याकडं 32 32 आणि 6 38 38 आणि 2 40 म्हणजे एन बरोबर किती बाबा 40 येईल. इथे एक आपल्याकडे या ठिकाणी जागा कमी आहे म्हणून इथे एन बरोबर 40 आलं. आता इथे FI आहे म्हणजे या दोघांचा गुणाकार. 1 गुणिले 2 किती झालं बाबा 2च झालं. 1 गुणिले 2 2 बरोबर. 2 8 16 झाले. त्याच्यानंतर 3 7 21 झाले. त्याच्यानंतर 4 गुणिले 8 8 चौक 32 झाले. त्याच्यानंतर 5 7 35 झाले बरोबर. आणि त्याच्यानंतर 6 6 36 झाले. 6 गुणिले 6 36 झाले आणि 7 दुने 14 झाले. ओके. आता यांची सगळ्यांची बेरीज म्हणजे समेशन FI आहे. आपण इथं खाली असं लिहू समेशन FI आहे.
समेशन एफ आय आणि एक्स आय आणि बरोबर या सगळ्यांची बेरीज करा. बघा 2 आणि 6 आपल्याकडे झाले 8, 8 आणि 1 9, 10 11, 12 13 14 15 16, 16 आणि 6 झाले 22, 22 आणि 4 26, 26 चे 6 आजच्या आले 2. बघा 2 आणि 1 3, 4 5, 6 7 8, 9 10 11, 12 13 14 आणि 1 15, 156. या सगळ्यांची बेरीज किती झाली? 156. ओके, तर ही 156 झाली बेरीज आणि n बरोबर आपल्याकडे आहे 40. मग आता इथं आपल्याकडे काय करायचं? मध्य काढायचं आपल्याला. मध्य म्हणजे समेशन एफ आय आणि एक्स आय बरोबर काय बाबा? सॉरी, समेशन एफ आय एक्स आय भागिले एन, हे सूत्र आहे. समेशन एफ आय एक्स आय किती? 156 आहे आणि भागिले एन ची किंमत 40 आहे. मग इथं लिहायचं 156 भागिले 40. आता 40 आणि 156 ला भाग लावा. 156 ला 4 त्रिक 12 म्हणजे 40 त्रिक 120. इथं वरून आले आपल्याकडे 6 आणि 5तून 2 गेले 3, एक घेतला 0, एक घेतला पॉईंट. 4 9 36 म्हणजे 3.9, 3.9 आणि या ठिकाणी सदस्य 3.9 म्हणजे जवळपास 4 येईल. 4 सदस्य असं आपण या ठिकाणी करू शकतो. 3.9 म्हणजे 4 सदस्य. असं सदस्यांची संख्या पॉइंट मध्ये घेता येणार नाही. 3.9 म्हणजे 4 सदस्य असं सुद्धा आपण लिहू शकतो. तर मी थोडासा बाजूला होते, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकताय. तर आता यानंतर आपला एक शेवटचा प्रश्न आहे, तर तो शेवटचा प्रश्न बघूयात. तत्पूर्वी बघा या ठिकाणी, चला शेवटचा प्रश्न लास्ट तो आता आपल्याला बघायचा आहे. चला 3.9 म्हणजे 4 सदस्य किंवा 3.9 पर्यंत लिहिलं तरी चालेल. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम तसंच आहे. पुढच्या प्रश्नामध्ये इथं तुम्हाला बघा मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या या ठिकाणी इथं दिलेली आहे. तर यावरून वारंवारता सारणी तयार करायची. तर इथं प्रकल्पांची संख्या दिली बाबा. पहिल्या वर्षी 2 प्रकल्प सादर केले, दुसऱ्या वर्षी 3, तिसऱ्या वर्षी 4, मग 1, मग 2, मग 3 यांचा मध्य. तर बघा इथे आता 2 आहे, मग 2 वरती एक रेष मारा. त्याच्यानंतर 3 आहे, 3 वरती रेष मारा. 4 आहे, 4 वर मारा. 1 2 3, मग परत 1 2 3. त्याच्यानंतर 1 5 4 2, 1 5 4 2. टाळ्याच्या खुणा व्यवस्थित काळजीपूर्वक मारायच्यात. 3 1 3, 3 कुठे गेला? इथं 3 आहे, इथं 1 आहे, परत 3 आहे. त्याच्यानंतर 5 4 3, 5 कुठे बाबा? हे बघा इथं 5 इथे आहे, 4 इथे आहे, 3 एक रेष मारा आडवी. त्याच्यानंतर 2 2 2 2 2 2, इथं 2 आहे, परत 2 आहे. त्याच्यानंतर 3 आणि 2, 3 कुठे गेला बाबा? 3 इथे आहे आणि 2 इथे आहे. ठीक आहे. आता बाबा वारंवारता काय बाबा? इथं 3 आली. त्याच्यानंतर इथं किती? 6 आली. 5 आणि 1 6 आली. परत 5 आणि 1 इथं 6 आपल्याकडे आले. त्याच्यानंतर परत ही 3 आहे आणि नंतर इथं किती बाबा? 2 आहे. आता इथं n बरोबर किती? सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, 16 17 18 19 आणि 20, n बरोबर 20. आता एफ आय एक्स आय बघा किती? 1 गुणिले 3 3 झालं, बेसक 12, परत 3 गुणिले 6 18, त्याच्यानंतर 4 त्रिक 12, त्याच्यानंतर 5 गुणे 10. चला आता बेरीज करा. समेशन एफ आय आणि एक्स आय यांची बेरीज बघा. 3 आणि 12 झाले 15, 15 आणि 18 किती झाले बाबा? 33, 34 35 45 आणि इथं 10 55 झाले. 45 आणि 10 जवळपास 55च्या आसपास आपल्याकडे येईल. ओके, परत एकदा बघा. 3 आणि 2 वाटलं तर अशी पण बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 14 15 5, आजच्याला 1 2 3 4 5, 55 बरोबर आहे. आता याचा मध्य जर मला काढायचा असेल तर ते सूत्र आहे समेशन एफ आय एक्स आय भागिले एन. आता समेशन एफ आय एक्स आय किती? 55 आहे आणि भागिले एन ची किंमत 20 आहे. मग इथं आपण करू 55 भागिले 20. आता 20 ने 55 ला भाग लावा. 20 ने भाग लावायचा आहे 55 ला. बघा 20 एके 20, 20 दुने 40 आपल्याकडे येते. 55 ला भाग लावला तर 20 दुने 40 आलं. आता 55 मधून 40 गेले 15, पॉइंट घेतला, 0 घेतला. 20 7 ते 140. बघा 150 मधून 140 गेले, 1 आला, 10 आले आणि 1 0 घेतला. परत 20 पंचे 100 आपल्याकडे 2.75. 2.75 आपल्याकडे मध्ये आला. 2.75 प्रकल्प असा मध्ये आपल्याला काढता येऊ शकतो. तर मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे आपण हा सराव संच बघितलाय. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 11.2 बघूयात. आजच्या चर्चेत इथेच थांबू. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.